आता मी द महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएटचे सेक्रेटरी श्री प्रणव शेठ यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. दुसरा नंबर कधी फायद्याचा असतो, कारण मुख्य जे सांगायचं असतं ते पहिल्या नंबरने सांगून टाकलेलं असतं. सो सॉफ्टवेअरविषयी नाही बोलणार, पण धारणकरांविषयी नक्की बोलेन. दोनच अगदी 1 मिनिटातच सांगेन. सगळ्यांचे त्रास जो धारण करतो तो धारण कर. मी आजपर्यंत सकाळी 5:45 वाजता त्यांना मेसेज करतो, सर अमुक एक हवं आहे. 6:30 वाजता सोल्युशन माझ्या मोबाईलवर येतं. बरेच वेळा आता आमच्या असोसिएशनमध्ये बरेच लोक डिस्कनेक्ट झालेली होती, त्यांच्याशी मी रिकनेक्ट करायचा प्रयत्न करतो सेक्रेटरी या नात्यानं. तर बऱ्याच जणांचे नंबर आता मोबाईल नंबर चेंज झालेत, आमचे डिरेक्टरी चेंज झालेत. मी सकाळी धारणकरांना मेसेज टाकतो की ह्यांचा नंबर आहे का. अर्धा तासानंतर ते मला फिरायला जातात, तर मी त्यांना मेसेज टाकतो. फिरून आला की त्यांचा रिप्लाय असतो, सर हा नवीन नंबर आहे, किंवा अमुक एक व्यक्ती आता नाही आहे, किंवा आता त्यांनी प्रॅक्टिस बंद केली आहे. म्हणजे इतकं प्रत्येक ते जे म्हटलं की पोतरीभर कार्ड आहेत, तर ती नुसती पोतरीभर कार्ड नाहीत, तेवढे नंबर त्यांच्या मोबाईलमध्ये माझ्या अंदाजानं सेव्ह आहेत. बरोबर. हां, आता खरं तर 2012 साली एकदा मी माझ्या ऑफिसमध्ये विनमॅनचं सॉफ्टवेअर ज्यावेळी घेतलं, त्याच्याआधी टॅक्स बेस वापरत होतो, विनमॅन घेतलं. तर त्याच्याबरोबर जसं ते म्हटले तसं ते आले होते ऑफिसमध्ये. मला म्हटलं सर आमचं एक डेमो आहे, घेऊ ना. अरे काय आपण टॅक्स बेस वापरतोय, विनमॅन साइन वेव वापरतोय, राहू दे. बरेच घेतले. GST आला, त्याच्यानंतर त्यांची मैत्री चांगली झाली, पण सॉफ्टवेअर वापरत नव्हतो. GST आला तरी देखील चूज करताना मोठी कंपनी चूज केली. हे सांगताना मी त्यांच्याविषयी निगेटिव्ह न सांगता पॉझिटिव्ह जे सांगायचं ते असं सांगतं. पण त्या कंपनीचं सॉफ्टवेअरसुद्धा मी 1 वर्षात बंद केलं, आणि माझ्या हातात उपाय नव्हता. म्हटलं सर द्या तुमचं सॉफ्टवेअर बघू वापरून. आज गेले 7 वर्ष माझ्याकडे तेच सॉफ्टवेअर आहे. एकही दिवस ना माझ्या स्टाफची कंप्लेंट आहे, उलट स्टाफ म्हणतो सर त्याच्यापेक्षा हे चांगलं आहे, वी आर हॅपी. माझी मिसेस आली, नवीन आली प्रॅक्टिसमध्ये 4 वर्षापूर्वी, ती सुद्धा आता ते सॉफ्टवेअर वापरते. इनफॅक्ट माझ्या ऑफिसमध्ये काही होणारी क्लायंटच्या काही चुकीच्या गोष्टी ज्या माझ्या स्टाफकडनं ज्या एक स्टाफकडनं होत होत्या, त्या सॉफ्टवेअरच्या मदतीनं माझ्या बायकोने शोधून काढल्या. हा उलटा मला टॅक्स पॉवरचा फायदा झाला. कारण मी सोशलमध्ये जास्त गेल्यामुळे इकडे थोडं दुर्लक्ष झालं. आता इथे बहुतेक प्रॅक्टिशनर आहेत, काय प्रकार झाले असतील तर तुमच्याही लक्षात आले असतील. पण ते टॅक्स पॉवरच्या मदतीनंच माझ्या मिसेसनं शोधून काढले. धारणकर साहेब, तुमच्या संपूर्ण परिवाराला मी महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीनं आणि माझ्या कुटुंबाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. तुमच्याशी तर जवळचे संबंध, मैत्रीपूर्ण संबंध आहेत, वहिनींशी पण आहेत. आता पुढे येऊ घातलेल्या पिढीकडनं पण ही अपेक्षा आहे की त्यांनी ही मैत्री कायम पुढे नेत राहावी. आणि दुसरं म्हणजे यांच्या टीमच्या मेंबरशी प्रत्येकाशी फोनवर माझं प्रत्येक वेगवेगळ्या वेळी बोलणं झालंय, पण आज ती टीम समोर बघायला मिळाली. तुम्हा सर्वांचं देखील मनपूर्वक अभिनंदन.